नमस्कार, कुक विथ नीलम ढमाळे आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण झटपट असे 4 प्रकारचे पराठे बनवणार आहोत। बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो की मुलांच्या डब्याला काय द्यायचं ते, तर तुम्ही असे झटपट पराठे बनवू शकता। कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट असे हे पराठे होतात। चवीला सुद्धा फार छान लागतात आणि मुलांना तर काय घरातील सगळ्यांना आवडतील एवढे छान लागतात। सुरुवात करूयात रेसिपीला, पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा अजून तुम्ही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राइब करा। तर इथे पहा मी कणिक मळून घेतलेली आहे पराठे बनवून घेण्यासाठी। आपण चपाती बनवण्यासाठी जशी कणिक मळतो तशीच कणिक इथे मळून घेतलेली आहे। ना जास्त घट्ट ना जास्त पातळ अशा प्रकारे कणिक मळून घेतलेली आहे। हे पहा, थोडीशी हाताने मळून घेते आणि आता या कणकेतील एक गोळा मी बाजूला काढून घेतेय। हे पहा, एवढा असा गोळा घेतलाय आणि आता त्याला थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे गोल। आता याचा पराठा बनवून घ्यायचा आहे। तर पहा इथे एक मी पोळपाट घेतलेला आहे आणि पिठी म्हणून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाच्या पिठामध्ये हा गोळा मी बुडवून घेते आणि याची चपाती लाटून घ्यायची आहे। जशी आपण चपाती लाटतो तशी थोडीशी जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची आहे। इथे मी चपाती लाटून घेतलेली आहे। आता या चपात्यावरती अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचंय। तेलाऐवजी तुम्ही तूप सुद्धा घालू शकता। यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद, लाल मिरची पावडर आणि यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय। चपातीची कणिक मळताना मी त्याच्यामध्ये मीठ घातलेलंच होतं, पण तरी सुद्धा इथे अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचंय। आता हे तेल आणि मसाले या चपातीला व्यवस्थित असे लावून घ्यायचेत। तर पहा, हाताने मी असे पसरवून घेते आणि सगळ्या चपातीला लावून घ्यायचंय। पहा, कुठे सुद्धा हे ठेवायचं नाही, सगळ्या चपातीला छान असं लावून घ्यायचंय। इथे आता मी तेल आणि मसाला सगळ्या चपातीला लावून घेतलेला आहे। यानंतर आता याच्यावरती मेथी घालायची आहे। तर इथे पहा, मी मेथी निवडून ती स्वच्छ धुवून घेतलेली होती, नंतर ती कोरडी करून घेतली आणि पहा अशी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे। आता भरपूर अशी मेथी या चपातीवरती आपण घालून घ्यायची आहे। जेवढी बसेल एवढी भरपूर प्रमाणामध्ये ही मेथी घालून घ्यायची आहे। तुमच्याकडे मेथी नसेल तर तुम्ही पालक सुद्धा घालू शकता आणि अगदी पालक किंवा मेथी नसेल तरी तुम्ही याच्यावरती कोथिंबीर जरी घातली तरी सुद्धा चालेल। थोडीशी हाताने प्रेस करून घेऊयात आणि यानंतर आता पहा, जो रोल आहे तो अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे। सगळ्यात अगोदर मी 2दा असा फोल्ड करून घेतलेला आहे आणि यानंतर पहा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे। हे पहा, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय असा हो फोल्ड करून घ्यायचा आहे। इथे मी सगळी चपाती फोल्ड करून घेतलेली आहे आणि यानंतर पहा थोडीशी उभी करायची आणि या साइडने ती दुमडून घ्यायची आहे। हे पहा, अशा प्रकारे करून घ्यायची आहे। थोडी अशी हाताने प्रेस करून घ्यायची आहे। आता हो पराठा लाटून घ्यायचा आहे। तर लाटण्यासाठी मी इथे याच्यावरती थोडंसं गव्हाचं पीठ घालतीये आणि आता हो पराठा लाटून घ्यायचा आहे। पराठा लाटून घेत असताना तो अगदी हलक्या हाताने लाटायचा आहे, खूप जास्त जोर लावून लाटायचा नाही, नाहीतर त्याचे जे लेयर्स आहेत ते पूर्णपणे बंद होतील। तर पहा अशा प्रकारे हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे आणि पराठा लाटून घेत असताना तो अतिशय पातळ लाटायचा नाही, थोडासा जाडसर ठेवायचा, म्हणजे आपण चपाती ज्याप्रमाणे लाटतो त्याचप्रमाणे लाटायचे, फक्त थोडासा जाडसर ठेवायचा आहे। तर पहा मी इथे पराठा लाटून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे ठेवलेला आहे। खूप जास्त पातळही नाही आणि अतिशय जाडही नाही, असाच पराठा लाटून घ्यायचा आहे। इथे पराठा तयार आहे, तो भाजून घेऊयात। तर पहा, पराठा भाजून घेण्यासाठी इथे मी एक तवा गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलाय। तवा अगोदर छान गरम होऊन द्यायचा। तवा गरम झाल्यानंतर आता याच्यावरती पराठा घालूयात आणि तो खालच्या बाजूने अगोदर भाजून द्यायचा आहे। पराठा भाजून घेत असताना अशा प्रकारे ओलातण्याने दाबून दाबून भाजून घ्यायचा आहे, म्हणजे तो छान खरपूस भाजला जातो आणि एकसारखा असा भाजला जातो प्रत्येक बाजूने। तो अलटी पलटी करत आता हो पराठा भाजून घ्यायचा आहे। थोडासा भाजल्यानंतर आता मी पुन्हा एकदा पलटी करते आणि या बाजूला तेल लावून घ्यायचंय। तर इथे तुम्ही पराठ्याला तेलाऐवजी तूप सुद्धा लावू शकता। थोडंसं वरून लावल्यानंतर आता याच्या बाजूने मी सोडते आणि अशा प्रकारे हे भाजून घ्यायचंय। पहा, थोडासा फिरवून भाजून घ्यायचा आहे, म्हणजे तो एकसारखा भाजला जातो आणि खालच्या बाजूला सुद्धा तेल छान लागलं जाईल। आता अलटी पलटी करत दोन्ही बाजूने सुद्धा खरपूस असा हो पराठा भाजून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता याचे लेयर्स किती छान पडलेले आहेत। मस्त, अगदी छान असा पराठा बनलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं, पराठा भाजून घेत असताना तो खूप जास्त हाय फ्लेमवरती भाजून घ्यायचा नाही, मीडियम फ्लेमवरती आपण पराठा भाजून घेतोय। इथे आता पहा, थोड्या वेळानंतर पराठा दोन्ही बाजूने सुद्धा छान भाजला गेलेला आहे।
तुम्ही पाहू शकता अगदी छान रंग आहे, अगदी खरपूस असा भाजला गेलेला आहे। अशाच प्रकारे पराठा हा भाजून घ्यायचा आहे। हे पहा, इथे आता पराठा भाजून तयार आहे, मी तो बाजूला काढून घेते। मस्त असा पराठा बनलेला आहे, छान खरपूस असा भाजला गेलेला आहे, रंग सुद्धा फार छान आहे। आणि हे पहा अगदी मस्त झालेला आहे, त्याला लेयर पहा अगदी छान सुटलेले आहेत, मस्त आणि छान भाजला गेलेला आहे। थोडासा हाताने दाबून घ्यायचा आणि पहा त्याचे सगळे लेयर्स आहेत त्या ओपन होत आहेत। हे पहा अगदी छान कुरकुरीत आणि क्रिस्पी असा हा पराठा बनलेला आहे। केचप बरोबर सर्व करूयात। इथे आता आपला मेथीचा झटपट असा पराठा तयार आहे। आता आपण दुसरा पराठा बनवूयात। तर पराठा बनवून घेण्यासाठी पहा त्याच कणकेतील एक गोळा मी काढून घेतलेला आहे, पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि तो आता लाटून घ्यायचा आहे। तर याची चपाती लाटून घ्यायची आहे, ना जास्त पातळ ना जास्त जाड। पहा अशा प्रकारे चपाती बनवून घेतलेली। चपाती लाटून झाल्यानंतर आता याच्यावरती थोडंसं तेल घालून घ्यायचंय। यानंतर याच्यावरती हळद, लाल मिरची पावडर आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचंय आणि आता हे सगळे जिन्नस या चपातीला छान चोळून घ्यायचेत, लावून घ्यायचेत। तर पहा इथे आता मी हे जे तेल आणि मसाले आहेत ते चपातीला लावून घेतलेला आहे। आपण हो पराठा मेथीचाच बनवतोय, तर पहा ती जी बारीक चिरलेली मेथी होती तीच मी याच्यावरून पुन्हा एकदा घालून घेतेय, भरपूर अशा प्रमाणामध्ये घालून घ्यायची आहे। आता ही चपाती आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे। तर पहा जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय अशा प्रकारे चपाती फोल्ड करून घ्यायची आहे। चपाती फोल्ड केल्यानंतर आता ही आपल्याला कापून घ्यायची आहे। तर पहा इथे मी चाकू घेतलाय आणि चाकूच्या सहाय्याने मधोमध याला कापून घ्यायचंय। हे पहा अशा प्रकारे चपाती कापून घेतल्यानंतर आता या रोलचे जे दोन भाग आहेत ते असे करून घ्यायचे, पहा उभे करून घ्यायचे आहेत आणि यानंतर याला असं फोल्ड करून घ्यायचंय, गोल गोल असा आकार देऊन घ्यायचाय। बाजूचे जे उरलेलं आहे ते चिकटवून घ्यायचंय, थोडंसं प्रेस करून घेऊयात। हे पहा आणि आता हो पराठा आपल्याला लाटून घ्यायचाय। तर पिठी म्हणून मी याच्यावरती गव्हाचं पीठ घालतीये आणि आता छान असा पराठा लाटून घ्यायचाय। जसं की अगोदर पण सांगितलं, पराठा लाटून घेत असताना हलक्या हाताने लाटून घ्यायचा, तो जास्त दाबून लाटून घ्यायचा नाही। तर हलक्या हाताने आता हो पराठा थोडासा जाडसर असा लाटून घेते। इथे मी पराठा लाटून घेतलेला आहे आणि पहा अशा प्रकारे ठेवलाय, न जास्त जाड न जास्त पातळ आणि त्याच्या लेयर सुद्धा पहा आत्ताच दिसतायत, अगदी मस्त पराठा लाटून तयार आहे। आता तो भाजून घेऊयात। पराठा भाजून घेण्यासाठी इथे मी तवा गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलाय। तवा थोडासा गरम झाला की आपण याच्यावरती पराठा घालून घ्यायचा आहे आणि तो मीडियम फ्लेमवरती छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। खालच्या बाजूने थोडा वेळ भाजल्यानंतर आता तो पलटी करूयात आणि पहा अशा प्रकारे उलटण्याने दाबून पराठा भाजून घ्यायचा आहे। छान सगळ्या बाजूने असा तो दाबून दाबून भाजून घ्यायचा आहे। याने एक तर छान खरपूस सुद्धा बनतो पराठा आणि छान भाजला सुद्धा जातो। थोडा वेळ भाजल्यानंतर पुन्हा एकदा मी पराठा पलटी करते आणि आता याला तेल लावून घ्यायचंय। पराठ्याला वरच्या बाजूने तेल लावल्यानंतर पराठ्याच्या साइडने सुद्धा असं तेल घालून घ्यायचंय। थोड्या वेळानंतर पहा पराठा दोन्ही बाजूने सुद्धा भाजलेला आहे। इथे पराठा अगदी छान झालेला आहे, गरमागरमच सर्व करून घेऊयात। तर पहा मस्त असा पराठा झालेला आहे, छान खरपूस भाजलेला आहे। थोडासा असं दाबून घ्यायचा आहे, पहा त्याच्या सगळ्या लेयर्स ओपन होत आहेत। हे पहा अगदी छान असा पराठा बनलेला आहे। या अगोदर जसा पराठा बनवलेला होता त्याच सारखा बनलेला आहे, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त आपल्या पराठ्याला लेयर्स आलेले आहेत, मस्त। हो पराठा मी केचप बरोबर सर्व केलेला आहे, अगदी छान बनलेला आहे। आता आपण तिसरा पराठा बनवूयात। तर त्याच्यासाठी पहा कणकेतील एक गोळा मी बाजूला काढून घेतलाय, गव्हाच्या पिठामध्ये बुडवून तो लाटून घ्यायचा आहे। या अगोदरच्या पराठे बनवण्यासाठी जशी चपाती लाटून घेतलेली होती तशीच चपाती लाटून घ्यायची आहे। इथे चपाती लाटल्यानंतर आता याच्यावरती पुन्हा एकदा तेल घालून घ्यायचं आहे। तर इथे मी अर्धा चमचा तेल घातलेला आहे। यानंतर याच्यामध्ये पाव चमचा हळद, थोडासा गरम मसाला, लाल मिरची पावडर, चवीनुसार थोडंसं मीठ घालायचंय। मीठ आपण चपातीमध्ये घातलेलंच आहे, तरी सुद्धा थोडंसं अळणी लागू नये, छान चव यावी म्हणून थोडंसं पीठ घातलेलं आहे।
मीठ घातल्यानंतर आता हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत आणि ते छान चपातीला चोळून घ्यायचे। हे सगळं चपातीवरती पसरून झाल्यानंतर आता याच्यावरती बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। तर पहा असा पसरवून कांदा घालायचा आहे आणि कांदा मी छान बारीक चिरून घेतलेला आहे। इथे मी कांदा हा चपातीवरती पसरवून घातलेला आहे। यानंतर आता याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात मस्त। आणि आता ही चपाती आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे। तर पहा जशी तुम्हाला दिसते अशी दोन्ही साइडने सुद्धा फोल्ड करून घ्यायची आहे। यानंतर वरून आणि खालून अशी फोल्ड करून घ्यायची आहे। पहा जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते असं फोल्ड करून घ्यायचंय। यानंतर चाकूच्या साहाय्याने इथे थोडंसं कट करून घ्यायचंय आणि पहा अशी ही चपातीचा गोळा करून घ्यायचा आहे। याचे छान असे लेयर्स बनलेले आहेत आणि आता हो पराठा लाटून घ्यायचा आहे। तर याच्यावरती गव्हाचं पीठ घालून घेते आणि हलक्या हाताने आता हो पराठा लाटून घ्यायचा आहे। पराठा हो नेहमी मीडियम असावा, ना जास्त जाड ना जास्त पातळ। इथे पहा पराठा मी लाटून घेतलेला आहे। अशाच प्रकारे लाटून घ्यायचा आहे आणि त्याचे लेयर्स पहा आत्ताच तुम्ही पाहू शकता छान असे लेयर्स पडलेले आहेत। पराठा लाटून तयार आहे। आता तो भाजून घ्यायचा आहे। इथे मी तवा गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलाय। तव्यावरती थोडंसं तेल घालून घ्यायचंय। तुम्ही तेलाऐवजी तूप सुद्धा घालू शकता। यानंतर याच्यावरती आपण बनवलेला पराठा ठेवायचा आहे आणि पराठा अगोदर खालच्या बाजूने भाजून घ्यायचा आहे। पराठा हा खालच्या बाजूने थोडासा भाजल्यानंतर तो पलटी करूयात आणि या अगोदर जसे पराठे भाजून घेतले त्याच प्रकारे हो सुद्धा पराठा उलटण्याने दाबून दाबून असा भाजून घ्यायचा आहे। पलटी करूयात आणि या बाजूने तेल लावून घ्यायचंय। वरून लावल्यानंतर अशा प्रकारे साइडने तेल सोडून घ्यायचंय। इथे पहा थोड्या वेळानंतर पराठा भाजला गेलेला आहे। अगदी छान भाजला गेलेला आहे। जास्त हाय फ्लेमवरती भाजून घ्यायचा नाही, मीडियम फ्लेमवरतीच पराठा मी इथे भाजून घेतेय आणि पहा अगदी छान कलर आहे। सगळा छान असा भाजला गेलेला आहे। गरमागरमच सर्व करून घेते। तर इथे आता आपला ओनियन पराठा तयार आहे। अगदी छान झालेला आहे मस्त। थोडासा हाताने प्रेस करून घेऊयात आणि याच्या पहा लेयर्स असे ओपन होत आहेत। पहा मस्त असा पराठा बनलेला आहे। अगदी छान आणि अगदी झटपट झालेला आहे आणि मुलांना सुद्धा फार आवडेल मस्त। आता हो जो पराठा आहे तो मी केचप बरोबर सर्व केलेला आहे। तुम्ही कोणत्या पण चटणी बरोबर खाऊ शकता किंवा लोणच्या बरोबर सुद्धा खाऊ शकता। मस्त असा पराठा तयार आहे। आता आपण चौथा पराठा बनवूयात। तर कणकीतील एक गोळा मी बाजूला काढून घेतलाय, पिठीमध्ये बुडवून तो लाटून घ्यायचा आहे। अगदी साधा सिंपल असा हो पराठा आहे। घरामध्ये अगदी मेथी सुद्धा नसेल तरी सुद्धा तुम्ही हो पराठा बनवू शकता आणि अगदी झटपट होतो। तर इथे चपाती लाटून घेतल्यानंतर याच्यावरती थोडंसं तेल घालून घ्यायचंय। यानंतर याच्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, थोडा गरम मसाला, थोडंसं मीठ घालून हे सगळं चपातीला पसरवून घ्यायचंय। तर पहा छान असं पसरवून घेतेय। आता हे सगळे मसाले तेल हे चपातीला पसरवून झाल्यानंतर आपण हे चपाती कापून घ्यायची आहे। तर पहा याला मी असा कट करून घेते आणि पहा ज्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते असं हे फोल्ड करून घ्यायचंय। पहा अशी ही चपाती फोल्ड करून घ्यायची आहे आणि यानंतर असं दाबून घ्यायचंय आणि यानंतर गव्हाच्या पिठामध्ये बुडवून आता हो पराठा लाटून घ्यायचा आहे। तुम्ही पाहिलंच असेल अगदी कमी साहित्यामध्ये झटपटच हा पराठा बनतोय। मीडियम साइज मध्ये इथे मी पराठा लाटून घेतलेला आहे। आता हो भाजून घ्यायचा आहे। तर तवा गॅसवरती मी गरम होण्यासाठी ठेवलाय। हो पराठा आता भाजून घेण्या अगोदर पहा इथे मी उभा कांदा असा चिरून घेतलेला आहे आणि हो कांदा या पराठ्यावरती असा पसरवून घालायचा आहे। उभा कांदा चिरून तो मोकळा करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे सगळ्या या पराठ्यावरती हो कांदा पसरवून घालायचा आहे। इथे तुम्ही कांदा घातला नाही तरी सुद्धा चालेल, पण कांदा घातला त्याला अगदी छान चव येते म्हणून मी याच्यावरती कांदा घातला आणि कांदा घातल्यानंतर आता उलटण्याने थोडासा दाबून घ्यायचा आहे म्हणजे तो चपातीला चिकटला जाईल। उलटण्याने दाबून झाल्यानंतर पराठा पलटी करायचा आहे आणि उलटण्याने दाबून दाबून हो पराठा भाजून घ्यायचा आहे।
पहा, थोडासा भाजल्यानंतर याला तेल लावून घ्यायचंय आणि याच्या साईडने सुद्धा तेल सोडून घ्यायचंय आणि दोन्ही बाजूने खरपूस होसपर्यंत आपण हा पराठा भाजून घ्यायचा आहे। पहा, इथे पराठा हो दोन्ही बाजूने सुद्धा छान असा भाजून झालेला आहे। अगदी छान रंग आलेला आहे आणि मस्त पराठा तयार आहे। गरमागरमच सर्व करून घेते। पहा, पराठा मस्त झालेला आहे। हाताने थोडंसं दाबून घ्यायचंय आणि पहा त्याच्या लेयर्स अशा ओपन होत आहेत। मस्त हो सुद्धा पराठा मी केचप बरोबर सर्व केलेला आहे। जसं की सांगितलं तुम्ही कोणत्या पण चटणी बरोबर खाऊ शकता। अगदी कोरडा सुद्धा हो पराठा छान लागतो। चला तर इथे आपले चारी सुद्धा पराठ्याचे प्रकार तयार आहेत। तुम्ही पाहिलंच असेल, अगदी झटपट कोणतीही पूर्वतयारी न करता आपण हो पराठे बनवलेले आहेत। आणि जेव्हा सुद्धा तुम्हाला स्वयंपाकाला उशीर झाला असेल किंवा तुम्हाला अगदी झटपट काहीतरी बनवायचं असेल, मुलांना टिफिन बनवण्यासाठी उशीर झाला असेल, तरी सुद्धा तुम्ही अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये हे पराठे बनवू शकता। तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। धन्यवाद।